छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून डाव्या बाजूच्या रस्त्याने चालत सुटल्यास डांबरी रस्ता आपणास गडाच्या पायऱ्यांपाशी घेऊन जातो. या वाटेने गडावरती येताना एकूण 7 दरवाजे लागतात. त्यापैकी हा आहे पहिला दरवाजा, महादरवाजा. सात वाहनानंतर शिवनेरी, चालुक्य, राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली होता. 1170 ते 1308 सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. नंतर इसवी सन 1443 मध्ये मलिकुल तुजार याने यादवांचा पराभव करून किल्ला सर केला. अशा प्रकारे किल्ला बहमनी राजवटीखाली आला. इसवी सन 1470 मध्ये मलिकुल तुजारचा प्रतिनिधी मलिक मोहम्मद याने किल्ला नाकेबंदी करून पुन्हा सर केला. 1446 मध्ये मलिक मोहम्मदच्या वडिलांच्या मृत्यूनंतर निजामशाहीची स्थापना झाली. पुढे 1493 मध्ये राजधानी गडावरून अहमदनगरला हलवण्यात आली. इसवी सन 1565 मध्ये सुलतान मुर्तिजा निजामाने आपला भाऊ कासिम याला याच गडावरती कैदेत ठेवले होते. यानंतर 1595 मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला. सात दरवाजांच्या वाटेने गडावरती येताना 5वा म्हणजे शिपाई दरवाजा पार केल्यावर मुख्य वाट सोडून उजव्या बाजूने पुढे गेल्यावरती शिवाई देवीचे मंदिर लागते. या मंदिराच्या मागे असणाऱ्या कड्यात 6 ते 7 गुहा आहेत. या गुहा मुक्कामासाठी अयोग्य आहेत. शिवाई मंदिरात शिवाई देवीची अत्यंत प्राचीन मूर्ती आहे. शेवटच्या दरवाजातून गडावरती प्रवेश केल्यावर समोरच अंबरखाना आहे. या अंबरखान्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. मात्र पूर्वी या अंबरखान्याचा उपयोग धान्य साठवण्यासाठी केला जात असे.
अंबरखान्यापासून पुढे 2 वाटा निघतात. एक वाट समोरच असणाऱ्या टेकाडावर जाते. या टेकाडावरती एक कोळी चौथरा आणि एक ईदगाह आहे आणि दुसरी वाट शिवकुंजापाशी घेऊन जाते. या वाटेने जाताना आपल्याला गंगा, जमुना याशिवाय पाण्याची अनेक टाकी लागतात. शिवकुंजामध्ये राजमाता जिजाऊ साहेब आणि बाल शिवाजी यांची सुबक मूर्ती आपणास पाहावयास मिळते. या शिवकुंजा समोरच कमानी मशीद आहे. इथून सरळ चालत गेल्यानंतर हमामखाना लागतो. बदामी टाक्यापासून पुढे जाणारा रस्ता हा कडेलोट टोकावरती घेऊन जातो. सुमारे 1,500 फूट उंचीचा या सरळसोट कड्याचा उपयोग गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी होत असे. फेब्रुवारी 1630 याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण जगाला हेवा वाटेल अशा स्वराज्याची निर्मिती केली. त्या राजांना मानाचा मुजरा.